कैलासनगर ते लक्ष्मण चावडी रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र रस्त्याच्या मधोमध पेवर ब्लॉक बसवण्यात आलेला नाही, कारण विद्युत पोल देखील हटवण्यात आलेला नाही। यामुळेच या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत, म्हणून नागरिक देखील त्रस्त झाले। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथे नागरिकांनी दिलाय। पाहूयात। पहिल्यापासूनच हे कैलासनगरचा रोड जे झाला, ते रोड तर झाला व्यवस्थित 80 फूट म्हणून 60 फूट रोड केला आणि ते प्रत्येक गल्ली जी आहे ना ती खाली खाली गेली याच्यामुळं, आणि जे रोड जे झाला ते वर झाला। आणि सगळ्यात मेन हे MSCB चे जे खंबे, त्या खंब्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे। पूर्ण जेव्हा जेव्हा मौत येते रोजचं आपलं कैलासनगर हे ना मौतीचं इथं स्मशान आहे, सगळ्यात मोठं संभाजीनगरचं सगळ्यात मोठं स्मशान आहे इथं। आणि त्या स्मशानला रोजच्या 8 ते 10 मौती येत असतात रोजच। आणि ह्या जेव्हा जेव्हा मौत येते तेव्हा तेव्हा हे ना कंटिन्यू जाम होत राहतं रोड, गल्ली, गल्ल्यातल्या पूर्ण गल्ल्या तुम्ही बघा, ते पूर्ण गल्ल्या खाली खाली गेलेले आहे। आणि जो रोड आहे ना ते वर झालेला आहे। आणि MSCBच्या खांबामुळं माझी स्वतःच्या गाडीला स्क्रॅचेस तर पडलेच, पण एकाचा पाय पण फ्रॅक्चर झाला, पूर्ण पाय फ्रॅक्चर झाला, त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागलं। तेव्हा म्हणजे जेव्हापासून काम चालू आहे तेव्हापासून ते खंबे असेच आहे। आणि महिन्यात एक तरी दिवस, त्या महिन्यातल्या एक तरी दिवसाला हे वरचं हे लिकेज होत असतं, याला करंट लागत असते, म्हणजे खंब्याला करंट उतरत असतं याचा महानगरपालिकेनं वगैरे आणि महावितरणानं लवकरात लवकर केलं पाहिजे। नाही तर मी शिवभूमीच्या वतीनं असा मोठा एक मोर्चा कैलासनगरच्या सगळ्या लोकांना घेऊन महानगरपालिकेवर जाणार आहे आणि MSCBच्या ऑफिसला। या पोलची अडचण म्हणजे हा या रस्त्याला कमीत कमी दिवसातून 7 ते 8 मौती जातात आणि प्रत्येक मौत गेल्यानंतर इथे ट्रॅफिक जाम होती। त्यानंतर मला असं वाटतं या प्रशासनाला किंवा महानगरपालिकेला असं वाटतं की एखादा ह्या खंब्याला टकरून एखादा मेले पाहिजे, तोपर्यंत ते खंबे काढणार नाही, असं तरी आमची धारणा झाली सध्या। आणि महत्त्वाची गोष्ट, साईडला जे गड्डे पडलेले आहेत त्या गड्ड्यांमध्ये कमीत कमी रोज 2 ते 3 कार त्या गड्ड्यांमध्ये जातात, कारचं 10-10, 15-15 हजार नुकसान होतं आहे। हे सरकारला, या सध्याचे जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, प्रशासन जे बसलेलं आहे, त्यांना जनतेची कुठल्याही प्रकारची काळजी नाही आहे। झाले 1 वर्ष हे काम चालू आहे आणि या कामाला कधी पूर्णत्व होईल हे आम्हाला माहीतच नाही। आणि काम पण पूर्ण कधी कसं करताय, रस्त्याची क्वालिटी पूर्ण खराब आहे। आपण पुढे जाऊन चेक करा, रस्ता पूर्ण उखडला आहे, अर्धा रस्ता। इथं आम्हाला कैलासनगरमध्ये रोडचं खूप त्रास आहे आणि पोल आहे लोखंडाचे लावलेले, ते अजून काय हटवलेले नाही, ते लवकरात लवकर बाजूला सरकावे ही विनंती। ग्राहक येताना रोडवरच सगळेजण गाड्या लावतात, त्या गाड्या पण सरकवायच्या सगळ्यांच्याकडून। अपघात वगैरे होत आहेत? हो, रोज लहान मोठा अपघात होत राहतोय।